खरं तर आजच्या बैठकीला दशरथ दादा आमचे जे अध्यक्ष आहेत, त्याचप्रमाणे जयंत म्हात्रे, सुभाष भोईर, नव्या मुंबईचे उपमहापौर दुसरजी भगत, महेंद्र जी काँग्रेसचे गरज आणि अन्य मान्यवर उपस्थित होते। या बैठकीमध्ये येत्या 23 तारखेला मुंबईला लाक्षणिक उपोषण करण्याचे निर्णय घेतलेला आहे आणि येत्या 17ला काला दिवस सिडकोचा वर्धापन दिन म्हणजे आमच्यासाठी काला दिवस आहे। सिडकोचा स्थापना दिवस म्हणजे आमच्यासाठी काला दिवस म्हणून साजरा करायचा या मीटिंगमध्ये ठरलेला आहे आणि येणाऱ्या मार्चमध्ये भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय या बैठकीत आज घेतलेला आहे। आदरणीय खासदार बाळामामांना देखील पाचारण करून या बैठकीला एक स्वरूप देऊन मोठ्या प्रमाणात मोर्चा घेण्याचा निर्णय आज घेतलेला आहे। आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी 3 महिने सांगितले होते, पण 9 महिने झाले। त्यांच्या दृष्टिकोनातून 3 महिन्याचा 1 महिना असू शकतो आणि म्हणून आता लोक पेटलेली आहेत। दिवाणच्या नावाची गरज आहे। विमान उडतोय, विमानात लोक प्रवासी आले, या ठिकाणी सर्व गोष्टी सुरळीत चालू आहेत आणि दिवाणचं नाव नाही म्हणून हा जनसागर खवळलेला आहे। तो येत्या मार्चमध्ये त्यांना दाखवून देईल। लाखोच्या संख्येने लोक या ठिकाणी रस्त्यावर येतील आणि मला विश्वास आहे की ते नाव घेऊनच परत येतील। त्याला येत्या 23 फेब्रुवारीला मुंबईला लाक्षणिक आंदोलन आहे, त्या आंदोलनात सामील व्हा। तिथंच आदरणीय दशरथ दादा यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला मार्गदर्शन करण्यात येईल। या ठिकाणी बालेमामा देखील उपस्थित राहणार आहेत, अशी त्यांना आजच्या बैठकीतून निमंत्रण देऊन ते उपस्थित राहतील या आंदोलनाला आणि आंदोलन गतिमान करण्यासाठी सारा समाज एकत्र येईल यातील मात्र शंका नाही।